पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। जनगणना 2027 तयारीसाठी नवापुरात प्रगणक पर्यवेक्षक प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद। अचूक जनगणनेसाठी प्रामाणिकपणा व जबाबदारी महत्त्वाची, डॉक्टर मयूर पाटील। भारत सरकारच्या आगामी जनगणना 2027 मोहिमेच्या पार्श्वभूमीवर नवापूर शहरात प्रगणक व पर्यवेक्षक यांच्यासाठी आयोजित विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाला उत्साहपूर्ण सुरुवात झाली असून महिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झालाय। जनगणना प्रक्रिया अचूक, पारदर्शक आणि प्रभावी पद्धतीने राबविण्यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वपूर्ण ठरत आहे। शहरातील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात दिनांक 28, 29 आणि 30 एप्रिल दरम्यान 3 दिवसीय प्रशिक्षण पार पडले। या प्रशिक्षणाचे मार्गदर्शन कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राध्यापक तथा प्रशिक्षणाचे मास्टर ट्रेनर प्राध्यापक डॉक्टर CL सुरवाडे यांनी प्राध्यापक एकनाथ गेडाम यांनी केले। त्यांनी घरयादी व घरगणना प्रक्रियेतील बारकावे तसेच प्रत्यक्ष काम करताना येणाऱ्या अडचणींवर मार्गदर्शन केले। प्रशिक्षणादरम्यान प्रगणक व पर्यवेक्षकांनी घरभेटींचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर करून कामाची तयारी दाखवली। मोठ्या स्क्रीनच्या माध्यमातून जनगणना कशी करावी याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली। प्रश्नोत्तरांच्या सत्रात सहभागीच्या शंकांचे समाधान करण्यात आले। कार्यक्रमाला चार्ज ऑफिसर तथा नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांनी भेट देऊन आवश्यक मार्गदर्शन केले। यावेळी डॉक्टर मयूर पाटील यांनी प्रगणक व पर्यवेक्षकांना मार्गदर्शन करताना सांगितले की जनगणना ही केवळ शासकीय प्रक्रिया नसून देशाच्या विकासाचा पाया आहे। प्रत्येक घरातून अचूक व विश्वासार्ह माहिती संकलित करणे ही मोठी जबाबदारी असून ती प्रामाणिकपणे पार पाडावी। नागरिकांशी नम्रतेने संवाद साधून त्याचा विश्वास संपादन करणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले। समारोप प्रसंगी हेमंत पाटील, गोविंदा कोळी, जोगिंदर लेलानी शर्मा यांनी मनोगत व्यक्त केले। त्यानंतर गोविंदा कोळी, कल्पेश पाटील, निलेश सावडे, प्रशांत ठाकरे, हेमंत पाटील, मनोज पाटील यांनी नाट्यमय सादरीकरण करून वातावरण रंगतदार केले। कार्यक्रमादरम्यान सहभागींसाठी जेवण, चहा व पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती, ज्यामुळे प्रशिक्षणाचा अनुभव अधिक सुसह्य व समाधानकारक ठरला। समारोप सोहळ्याचे अध्यक्षस्थान नरेंद्र पाटील यांनी भूषविले। कार्यक्रमाच्या शेवटी हेमंत पाटील यांनी आभार मानले। या प्रशिक्षणासाठी नवापूर नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले। या प्रशिक्षणामुळे प्रगणक व पर्यवेक्षकांना जनगणना कार्याबाबत आत्मविश्वास निर्माण झाला असून आगामी मोहिमेत अधिक कार्यक्षमतेने आणि जबाबदारीने काम करण्याची तयारी त्यांनी दर्शविली। नागरिकांशी संवाद साधताना आवश्यक असलेली शिष्टाचार, अचूक माहिती संकलनाची पद्धत आणि तांत्रिक बाबी यांचे सखोल मार्गदर्शन मिळाल्याने जनगणना प्रक्रिया सुरळीत पार पडण्यास निश्चितच मदत होणार आहे। हा जो मोठा कार्यक्रम आहे तो बऱ्याच विलंबानंतर आता परत चालू होतोय। 2011ला जे आकडे आले, म्हणजे 11ला चालू झाली, जी 11ला फक्त स्टार्ट असते, पण ती 3-4 वर्ष चालूच होती। त्यानंतर पण जी 2021ला अपेक्षित होतं ते बऱ्याच रिझनमुळे, जेव्हा कोविड पण होता, लांबली, आता हा कार्यक्रम चालू होतोय। याचे बरेच फायदे पण असतात याच्यामुळे की देशाची अचूक जनगणना आता आपण फक्त आकडे घेतोय टेंटेटिव्ह की एवढ्या टक्क्याने वाढेल, तेवढ्या टक्क्याने, पण या जनगणनेचे अचूक अंदाज आपल्याला फार महत्त्वाचे असतात। याच्यामुळे की आता साधं नवापूरचं घेतलं तर आपल्याला इथली लोकसंख्या किती, आता आपण जसे पाणी पुरवठा योजना महापालिकेत आपल्या नगरपालिकेमार्फत लवकरच आता म्हणजे सुरू होईल ती योजनेचं काम, तर मग अशा याच्यात ॲक्च्युअल लोकसंख्या किती आपण फक्त टेंटेटिव्ह आकडे गृहीत धरत असतो। शिवाय नगरपालिका असतात, आता आपली नवापूर नगरपालिका जी आहे ती क वर्ग आहे। उद्या मग जशी जनगणना तुम्ही कराल त्या आकड्यांनुसार जशी लोकसंख्या वाढेल तशी तिचा दर्जा उन्नत होऊन ती ब वर्ग होईल। ब वर्ग झाली कारण की वेगवेगळ्या योजना त्यामध्ये आपलं नाव असतं, जसं महापालिका असल्या त्या क वर्गाच्या मग ब वर्ग होती। हे सगळे फायदे किंवा ते कळतं आणि ॲक्च्युअल अंदाज आपल्याला कळत राहतं की हे शहर एवढं मोठं आहे, मग याच्यासाठी काय यांची सुविधा केली पाहिजे। त्याच्यामुळे हे फार महत्त्वाचं कार्य आहे आणि हे कार्याचा तुम्ही एक भाग आहे। खरं सर्वांना अभिमानाची गोष्ट माना। उन्हाळा खूप हे आहे, प्रचंड प्रमाणात ऊन आहे, त्यातून सगळ्यांच्या समस्या जाणू शकतो, परंतु हे काही आत्ता काम नाही। आता सेल्फ इन्युमरेशन ते चालू होणार,
मग नंतर आपण हे सगळं येतात, थोडासा टाईम जाणारच आहे, मग लगेच पावसाळा पण जाणार आहे, परंतु अचूक सर्व गणती करणं हे सगळं फार महत्त्वाचं आहे. आता मोबाईलमुळे थोडं सोपं झालं आहे. पूर्वी फक्त ते कागदावरती मॅप काढा, आम्ही ते आता जनगणनेला तेच याला इलेक्शनला तेच वापरलं होतं. EBRDचे जे फॉर्म झाले होते ते याच्यावरूनच आम्ही मग पूर्ण कॅल्क्युलेशन करून मग त्याच्यावर वॉर्ड रचना होती. त्याच्यामुळे तुमचं हे जे आहे ते सगळं फार महत्त्वाचं आहे का, आणि तुम्ही सगळे खूप चांगलं काम कराल अशी आशा आहे. आणि दोघं मार्गदर्शक आपले जे मास्टर ट्रेनर आहे ते अतिशय उत्तमरित्या शिकवत असतील अशी मी अपेक्षा करतो, आणि तुम्हा सर्वांना या कामासाठी शुभेच्छा पण देतो.